तर स्वागत आहे एका न्यू ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललोय पेन काश्मीरला. मित्रांनो, आम्ही रेनकोट घातलं सगळं आणि नेमका पाऊसच बंद. स्वागत आहे एका न्यू ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललोय पेन काश्मीरला. तर आम्ही आज पेन काश्मीरला चाललोय. तर फर्स्ट टाइम चाललोय आम्ही. ह्याच्या आधी कधी गेलो नाही, पण आज फर्स्ट टाइम आहे. ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, लेट्स गो. चला, फायनली आम्ही आता इथून निघालोय. आम्ही अर्ध्या रस्त्यात येऊन थांबलेलं. म्हणजे कुठं होतं हा लोकेशनचं नाव? काय या लोकेशनचं? हे लोकेशन आहे आपट्याच्या पुढे, आपल्या फाट्याला आम्ही आपटा फाट्याच्या इथे. ते आपलं स्वामी समर्थांचं मठ आहे ना, तिथे. तिथून आम्ही सुरुवात केली, कारण का आम्हाला घरून इंट्रो करायला जमलं नाही. तर आपलं आपल्या फाट्याला आलं. इथून मुंबई गोवा हायवे चालू झालाय. चला, तर आता आपण पेनमध्ये पोचलोय. तिथून काहीतरी 10 किलोमीटर आतमध्ये आहे मला वाटतंय. मॅपला तेच दाखवते. किती किलोमीटर दाखवते आता? फक्त 12 किलोमीटर दाखवतो. 12 किलोमीटर. आता आपण लेफ्ट आहे का राईट आहे? रस्ता आपण चुकलो होतो ना थोडा. तो रस्ता तर चुकला, ते राहू दे. आता आता मला सांगितलं लेव इथे या साईडला आहे. बरोबर आहे, चाललंय ना? या साईडला बरोबर आहे ना? पापलेट ग, पापलेट खाणार आहेस का? खायचेच मला फ्राय करून. इकडं नाही ना रस्ता, बरोबर आहे ना? चाललंय बघ जरा, मॅप बघ तू. आधी एकदा चुकलोय, परत चुकलो ना तुला गाडी बनवून उचलवतं. आता रस्ता चुकला तर मी ओरडाच खाणार आहे. दुसऱ्या मुलं झाले. काय काय म्हणतो तू? स्टार्टिंगला तू नाही, तुझ्यामुळे कॅमेरा झाला तो. हा, ते सॉरी गाईज. ते मी मुद्दाम नाही केलं. मी कधी जास्त लिहून दे. शूट केलेलं नाहीये. लिहून पाहिजे मला. शूट केलेलं नाही, त्याच्यामुळे मला एवढा नाही त्यातली काय आयडिया. ठीक आहे. सो आता सॉरी. आणि काय, सेकंड ब्लॉग आहे आमचा. थर्ड ब्लॉग आला तेव्हा सगळं काही नीट होईल. थर्ड ब्लॉगला बघू, प्रॉपर करू जरा. ट्रॅफिक एवढी आहे की गाडी आणि चालवायला जमत नाही. आपला तो ॲरो कुठेतरी गायब झालाय. एरो गायब झालाय. मॅपचा एरो गायब आपण झालाय दुसऱ्या का? रस्त्याला गेलो आय थिंक. दाखव असे 2 रस्ते दाखवतात का? हा रस्ता आहे वाटतं. मला, दाखव. हा बघ. बरोबर आहे सरळ. तुमचा मॅप शिकून घे. किती वेळा बोललोय मी तुला? हो, तू बोललास, पण तो ॲरो नाही दिसत का? मी आता बघ, बरोबर दाखवते ना? हा, बरोबर आहे, पण मला एक मोबाईल धरायला लागतंय. ॲरोच्या जागी असं थोडं डॉट दाखवायला लागलं ना ते. छत्रपती शिवाजी महाराज. बघ कुठून रस्ता इकडंच आहे ना? आज मला बघा लांब रस्ता बघू दे मला. बरोबर आहे. रुचा, रस्ता बघण्यासाठी काय आहे? नाही रे, उगाच चुकलं बिकलं ते बोलत. तिथे एवढा बोर्ड लिहिलाय, एवढा काश्मीर म्हणून. तरी मॅप बघते आता. सरकून मी खाली पडली ना, मग गेलो. हा, पडली तर पडली. आई म्हणजे बोलवलंच तुला. माझी काय चुकी? तुला नीट धरला नको का? काही तुम्ही पण या काश्मीरला. अजून आम्ही पोहोचलोय पण नाही, पण एवढा क्लायमेट भारी आहे ना. म्हणजे तिथं पोहोचल्यानंतर किती भारी वाटत. वाटतंय. अर्धवटच पोहोचलोय अजून.
पाऊस आलेला आहे. आम्ही गाडी एक साईडला लावलाय आणि पहिला रेनकोट घालतो. कारण की आम्ही भिजतो आणि आजारी पडतो. तर मित्रांनो आम्ही रेनकोट घातलं सगळं आणि नेमका पाऊसच बंद झाला. म्हणजे जाऊ दे, एवढ्यात खूप चांगले शब्द येत होते माझ्या. चला तू इथून निघूया पुढं. जाऊ दे, आम्ही तरी परत रेनकोट घालून ठेवलंय. थोडा अचानक पाऊस आला तर काय करायचं. पाऊसच गेलाय पूर्ण. एवढं पूर्ण रेनकोट गेला. घातलं नाही. आणि मित्रांनो विषय असा झालाय की आम्ही कमीत कमी अर्धा तास पाऊण तास रस्ता आहे का तिकडे फिरतोय, कारण का आम्हाला पॉईंटच भेटत नाहीये नक्की. आता आम्ही पॉईंट भेटले, आम्हाला रस्ता भेटला म्हणजे तो तिथं जायचं भेटला आता फायनली. आम्ही आलेलो आहे पॉईंटवर. इथं खाली गाड्या लावून तिथं गाड्या लावूया. फायनली आम्ही काश्मीरला पोहोचलोय. काश्मीरला आम्ही कधीच पोहोचलेलो. फायनली आम्ही पॉईंटवर पोहोचून चाय पितो होता, कारण का एकदम गार वातावरण आहे. गार वातावरणामध्ये गरम गरम चाय. आम्ही आता पॉईंटवर चाललोय आणि रेनकोट म्हणून चाललोय आम्ही. आम्हाला भीती कसली की पाऊस येण्याची. आम्हाला कपडे थोडे नाही घालायचे. तर आम्ही मंदिराच्या रस्त्याकडे चाललो. पहिलं देवाचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण दुसरं पाणी बघायला जाऊ. तो हे आहे ना, वॉटरफॉल आहे ना. पहिलं आपण दर्शन घेऊ. तर आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही खाली वॉटरफॉलची इथं चाललोय. नदी आहे का? नक्की नाही. ओके, वॉटरफॉल त्या साईडला आहे आणि या साईडला नदी आहे. मला पण माहित नाही कन्फर्म हा रस्ता कुठून जातोय. सो चला जाऊया आपण आता खाली. बघ बोला ना, वॉटरफॉलच आहे. तुला कोण नदी बोलला मला समजतच नाही. चला आपण आता वॉटरफॉल आलेलो आहे फायनली. जवळ मी मला व्ह्यू दाखवतो. या आलो. व्ह्यू बघा, व्ह्यू. सो वॉटरफॉलला पाणी खूप आहे.
आणि ही जी भिजायची इच्छा नाही सध्या तरी, म्हणून आम्ही भिजायला जात नाही आहे. कारण का ही भिजले की आजारी पडते आणि मला सध्या ओलं नाही व्हायचं कारण का मी पॅन्ट एकदा ओली झाली ना, पॅन्ट एकदा ओली झाली की सुकायला टाईम लागतं, म्हणून मी पॅन्ट ओली नाही करणार आहे. सध्या मी माईक पण काढून ठेवलं आहे. तो थोडा वेळ आम्ही इथे एन्जॉय करू, त्यानंतर इथून निघू. 1 hour later. तर काहीच दम लागलेला आहे तुला. दम मजबूत लागलेला आहे. खाली जाताना काय बोलणार वाटलं नाही, तू. पण वर येताना स्ट्रॉंग आहे ना, म्हणून मी काय बोललो नाही. काय बोलशील. ऐक ग, स्ट्रॉंग तर तोंडावर दिसतंय तू किती स्ट्रॉंग आहे तो. अरे बाबा तू चढून केवढा होता तुझ्या खरं वरून येईपर्यंत. एक वेळ खाली जाताना काय नाही वाटलं. बोल ना तू. तुला कोणी नाही बोललंय का बोलायला. ऐक ग. सो आता आम्ही इथे रिटर्न चाललोय. बारी व्ह्यूचा आनंद घेतला आम्ही. एक मिनिट आधी पहिला मी दम खाऊन घेतो, त्यानंतर आम्ही बोलतो. A few minutes later. आम्ही खाऊन मस्त सुरू देऊन आलो आता. आणि आता आम्ही आता इकडे पकोडे भेटतात मस्त गरम गरम, ते पकोडे ते खाऊन आम्ही खाणार आहोत. आणि ब्लॉगचा जाम भूक लागले. एंड करू. कारण का चालून खूप दमलोय आणि गाडी फिरून खूप दमलोय. तो आम्हाला पहिले एक लोकेशन माहिती नव्हतं म्हणून प्रॉब्लेम झाला. आता इथून आम्हाला माहिती होतं खाली किती अंतर आहे. तो पण मजा आली खूप. दर्शन पण झालं. आता फायनली त्यानंतर ब्लॉगचा पकोडे काढले, अजून खूप बाकी आहे. खूप भूक लागली. जस्ट म्हणजे स्टार्टर असतो ना, तो आम्ही फक्त खाल्लाय. आणि आता इथून आम्ही बाहेर मेन पॉईंटला म्हणजे हायवेला बघू काहीतरी खाऊ, त्यानंतर ब्लॉगचा एंड आम्ही आत्ताच करतोय. जर तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.